कांबळे. मी इयत्ता चौथीत शिकत आहे. मी सांगणार आहे देवता आणि लाकूड तोड्याची गोष्ट. एका दिवशी एक लाकूड तोडण्यासाठी कुऱ्हाड घेऊन एका नदी काठी गेला. नदी काठी जाऊन झाड तोडताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली. अजून ते जाऊन पाण्यात पडली. मग त्यानं तिथं नदीजवळ रडत बसला. रडत बसल्यानंतर त्याला त्या नदीतून एक देवता आली. ते देवता सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली होती. मग ते देवता त्यानं म्हणला ते लाकूड तोड्या हे माझी कुऱ्हाड नव्हं. मग अजून ते देवता मध्ये गेली. चांदीची कुऱ्हाड घेऊन आली. मग ते बी त्यानं नव्हं म्हणला ते बी कुऱ्हाड. मग ते देवता अजून मध्ये गेली त्याची साधी कुऱ्हाड घेऊन आली. मग त्यानं म्हणला हा हेच माझी कुऱ्हाड होय. म्हणून त्यानं ते देवता त्याला दोन्ही कुऱ्हाड ती चांदीची अजून सोन्याची भेट म्हणून देऊन टाकली. मग त्याने एका दोस्ताला हे सांगितलं. त्याने म्हणला आपण बी जावा ते कुऱ्हाड फेका आपण बी घेऊन यावं म्हणला. मग त्यानं बी ते गेला तोडाय. मग लाकूड तोडताना त्यानं मुद्दामून पाण्यात टाकून दिलं त्याची कुऱ्हाड. मग देवता आली बाहेर सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली. मग त्यानं म्हणला हेच माझी कुऱ्हाड होय. म्हणून देवता त्याला ते कुऱ्हाड दिली नाही. अजून त्याची बी दिली नाही. मग त्याच्याजवळ एक बी कुऱ्हाड नाही. आता त्यानं तोडू शकला नाही. त्यानं गरीब होऊन गेला. तात्पर्य का तात्पर्य काय आहे? कधी बी लालच करू नये. खोटं बोलू